अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने, कारण घरातली कुलस्त्री लक्ष्मी स्वरूप असते, आणि घरातल्या लक्ष्मीने जर बाहेरच्या लक्ष्मीला आव्हान केलं, तिचं स्वागत केलं, घरात पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे काही असे उपाय केले, सेवा केल्या, तर त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी त्या घरातून काढता पाय घेत नाही। चिरकाल त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते। त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीच कोणतेच आर्थिक संकट येत नाही। जरी पैशाची तंगी असेल, एखादं काही गरज आपल्याला पैशाची पडली की लगेच कुठं ना कुठून पैसा आपल्या येतोच, म्हणजे पैशाचं संकट कधीच त्या घरावर येत नाही। त्याच्यामुळे घरातल्या महिलेने पौर्णिमेला हे उपाय घरामध्ये आवर्जून करा। तर ते उपाय काय आहेत, कसे करायचे त्याची माहिती बघणार आहोत। त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता येणार आहे कोजागिरी पौर्णिमा, 6 ऑक्टोबरला आहे। 6 ऑक्टोबरला पौर्णिमा ही दुपारी लागणार आहे, म्हणजेच दुपारी 12:24 ती लागणार आहे। तर ती 7 तारखेला सकाळी 9:18 ती संपणार आहे। तर तुम्हाला जे काही उपाय करायचे आहेत, जे काही सेवा करायच्या आहेत, तुम्हाला त्या 6 तारखेला करायच्या आहेत, म्हणजे की उद्या। कारण उद्याची पौर्णिमा ही अश्विन शुक्ल महिन्यातली पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेच्या दिवशी भगवान इंद्र, चंद्र, माता लक्ष्मी आणि कुबेर हे चौघं आपल्या पृथ्वी तलावर फिरत असतात। कोण सेवा करतं, कोण जागरण करतं, त्यांना ते बघत असतात, आणि जे जागरण करतं, सेवा करतं, त्यांच्यावर त्यांची भरभरून अशी कृपा प्राप्त होत असते, त्यांना भरभरून ते आशीर्वाद देत असतात। आणि जे जागरण करतं त्याच्यावर माता लक्ष्मीचा घरामध्ये माता लक्ष्मी सदैव नांदत असते। त्याच्यामुळे ही जी काही पौर्णिमा आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी येते। त्याच्यामुळे ह्या पौर्णिमेला सेवा करायला कोणीच अजिबात चुकू नका। जितक्या होतील तितक्या माता लक्ष्मीच्या सेवा करायचा प्रयत्न करा। तर काय करायचं आहे, आता आपण जी काही कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो, सेवा करतो, ती रात्री 12 वाजता करायची आहे। पण सकाळी जे काही असे उपाय आहेत ते महिलांनी सकाळीच करून घ्यायचे। तर काय करायचं, आता तुम्ही आता पौर्णिमा लागलेली नाही, उपाय करायला चालतात का? तर हो, चालतात। तुम्ही सकाळीच हे उपाय करून घ्यायचे। तर काय करायचं, आपलं घर स्वच्छ पुसून, आता सगळ्यांचं घर सहसा आवरलेलंच आहे, तरी पण स्वच्छ पुसून घ्यायचं, झाडून घ्यायचं। फरशी पुसते वेळेस त्याच्यामध्ये खडा मीठ, गोमूत्र, हळद टाकून फरशी पुसून घ्यायची। त्याच्यानंतर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, जेणेकरून आपलं घर शुद्ध होतं। त्याच्यानंतर घराचा जो काही मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। माता लक्ष्मी त्याच्यामधूनच घरामध्ये प्रवेश करते, त्याच्यामुळे तो दरवाजा स्वच्छ पुसायचा, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र वगैरे टाकून। त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं। तर हळदीचं लेपन कसं करायचं, बऱ्याचशा महिला नुसती हळद घेता, नुसती हळद घ्यायची नाही, हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं, तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका, थोडंसं गोमूत्र टाका। त्याच्यानंतर मग थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये कुंकू टाका। त्याच्यानंतर मग तुमचा उंबरठा त्याने सारवून घ्या, त्याचं लेपन करा। त्याच्यानंतर त्याच्यावर छान माता लक्ष्मीचे पावलं काढायचे, स्वास्तिक काढायचे, त्याची पंचोपचार पूजा करायची, उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची। त्याच्यानंतर आपला जो काही मेन दरवाजा आहे त्याच्यावर गाईच्या शुद्ध तुपाचं स्वास्तिक काढायचं। स्वास्तिक काढल्यावर, आता तुपाचं स्वास्तिक तुम्ही काढलं तर ते दिसणार नाही, म्हणून त्याच्यावर मग एक हळदीचं बोट ओढायचं, त्याच्यानंतर एक कुंकाचं बोट ओढायचं, स्वास्तिक व्यवस्थित काढायचं, त्याची पूजा करायची। सेम स्वास्तिक तुम्हाला तुमच्या किचनचे जे काही ओटा आहेत, वरची जी काही भिंत आहे, तिथे पण तुम्हाला सेम असंच तुपाचं स्वास्तिक काढायचं, त्याची पण पूजा करायची। त्याच्यानंतर आपला गॅस ओटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। आपण त्याच्यावर माता अन्नपूर्णाची पूजा करणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्या देवघरातली जी काही अन्नपूर्णा आहे तिथे न्यायची, तिला तांदळाच्या राशीमध्ये ठेवायचं। तिथे आपल्या गॅसची, अन्नपूर्णा मातेची पंचोपचार तिथे पूजा करायची। अशी पूजा जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी, प्रत्येक पौर्णिमेला जर केली तर तुमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडणार नाही।
अन्नपूर्णा मातेची भरभरून अशी कृपा तुमच्यावर होते। त्याच्यामुळं आपल्याला ती अन्नपूर्णा मातेची त्या दिवशी पूजा करायची। त्याच्यानंतर पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, अश्विन महिन्यातली ही पौर्णिमा आहे। त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ उद्या नक्की वाचा। मध्ये कुलदेवीची काही सेवा करता नाही आली, कमीत कमी ह्या पौर्णिमेला एक तरी पाठ वाचून घ्या। त्याच्यानंतर तर हे झालं सकाळचं, म्हणजे त्याच्यानंतर मग आपली देवपूजा, देवघर स्वच्छ आवरून घ्यायचं, देवांचं आवरायचं, देवपूजा करायची। त्याच्यानंतर आपली पूर्ण जे काही पूजा आहे, सकाळचे उपाय आहेत ते पूर्ण सकाळी करून घ्यायचे। त्याच्यानंतर महिला असतील तर महिलांनी सत्यनारायणाची पूजा आवर्जून करा। तर सत्यनारायणाची पूजा आपण सायंकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये करत असतो। तर ती पूजा कशी करायची त्याची पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। नसेल तुम्हाला माहिती तर तो व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यात मी व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलेली आहे। घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण सत्यनारायण करू शकतो। आणि ह्या सर्व उपाय सेवा घरातल्या महिलेनीच करा, कारण आपण जर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आव्हान केलं आणि ते आव्हान जर घरातल्या कुलस्त्रीने केलं तर माता लक्ष्मीला यावंच लागतं। त्याच्यामुळे घरातल्या महिलेने करायचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर सत्यनारायण भगवान विष्णूंची लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे, त्याच्यामुळे सत्यनारायण नक्की करा। महिलांना पौर्णिमेचा उपवास करून सत्यनारायण करायचा आहे। तर मग आपण जी काही सेवा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची, तर ती संध्याकाळी 12 वाजता आपण करणार आहोत। तर ती पूजा कशी करायची किंवा त्या सेवा कशा करायच्या त्याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। फक्त आपण पौर्णिमेच्या दिवशी हे जे काही उपाय आहेत हे सगळ्यांनी करा। आणि जेव्हा आपण संध्याकाळी 12 वाजता तुम्ही जेव्हा पूजा करताल त्यावेळेस माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं, तर बघा, आपण सकाळी आपल्या उंबरठ्याची पूजा वगैरे केलेली होतीच, तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा। त्याच्यानंतर तुम्हाला तिथे छान असं तुमच्या उंबरठ्यावर चंदनाचं जे काही अत्तर असतं, सुगंध असतो ते तिथे तुम्हाला लावायचा आहे। कारण आपल्या उंबरठाच मेन घराचा जो का असतो मेन तोच असतो, आणि तो जर तुमच्या घराच्या तुम्ही स्वच्छ ठेवला, त्याच्यावर असं सुगंधी काहीतरी अत्तर वगैरे जर लावलं तर त्याच्यातून नेगेटिव्हिटी कधीच आपल्या घरामध्ये येत नाही, ती तिथेच थांबत असते। त्याच्यामुळे तुम्हाला चंदनाचं जे काही अत्तर असतं ते नेहमी तुमच्या दरवाजाला लावायचं, उंबरठ्याला लावायचं। त्याच्यानंतर संध्याकाळी 12 वाजता, पौर्णिमेच्या संध्याकाळी 12 वाजता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, कारण माता लक्ष्मीला तो खूप जास्त प्रिय असतो आणि आपण तिची कोणती सेवा करतो तेव्हा तुपाचाच दिवा लावतो। त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे, तर तिथे एक छान असा तुपाचा दिवा लावा, छान असं सुगंधी धूप वगैरे तिथे लावा, आपल्या उंबरठ्यावर कापूर लावा। त्याच्यानंतर मग आपण आपल्या सेवेला सुरुवात करा। माता लक्ष्मी आपल्या जेव्हा घरात येते तेव्हा छान असं घरामध्ये काहीतरी आपण सेवा तिची करायची, जेणेकरून ती आपल्या घरामध्ये जेव्हा येते तेव्हा तिला एकदम असं प्रसन्न वाटलं पाहिजे। कारण आपण दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे, एकदम सुगंधी वातावरण, आध्यात्मिक वातावरण आपल्या घरातलं असतं। आपण सेवा करत असतो, आपण जागरण करत असतो आणि ते तिला अतिशय प्रिय असतं। एकदम शांत वातावरण घरातलं ठेवायचं, त्याच्यामुळे ती एकदम अशी प्रसन्न होऊन जाते आणि मग आपल्या घरावर तिची अखंड कृपा प्राप्त होत असते। त्याच्यामुळे घरातल्या महिलांनी हे सर्व उपाय सेवा आवर्जून करा। नंतर मग आपण आपल्या कोजागिरी पौर्णिमेची जे काही पूजा आहे, सेवा आहे, त्यानंतर करून घेणार आहोत। तर आय होप तुम्हाला कळालं असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।